चला आज ना मी मस्तपैकी ना लहान मुलांसाठी भूक लाडू बनवणार आहे. जेव्हा भूक लागते तेव्हा हा लाडू त्यांना तुम्ही पटकन देऊ शकता. तर इथे मी ना सकाळी बनवल्या ह्या 2-3 चपात्या माझ्या उरलेल्या होत्या. त्यांना अशा मस्तपैकी भरपूर तूप लावून आलटून पलटून एकदम खरपूस त्यातलं पाणी नरमपणा असतो ना तो सगळा निघून गेला पाहिजे आणि खरपूस अशा कडक मी भाजून घेतलेल्या आहेत. आणि इथे मी ना 2-3 असे बदाम 2-3 काजू ते भाजून घेतलेले आहेत. चपातीचे तुकडे करून मिक्सर जारमध्ये घातलेले आहेत आणि आवडीप्रमाणे तुम्ही गोड जेवढं आवडतं तसं तुम्ही गूळ घालू शकता. आणि जे 2-3 बदाम आणि काजू घेतले होते ते पण मिक्सरच्या जारमध्ये घालून मस्तपैकी असं ना भरडसारखं दळून घेतलेलं आहे. मिक्सरच्या भांड्यामधून गुळपोळी ना सगळी प्लेटमध्ये काढून घ्यायची आणि हळूवार हाताने, जास्त जोर पण लावायची गरज लागत नाही, हळूवार हाताने सगळे लाडू वळवून घ्यायचे आहेत. मस्त इथे गुळपोळीचे हे लाडू आहेत ना ते फंगस न पकडता 4-5 दिवस तर आरामात राहतात. मुलांना भूक लागली तर तुम्ही पटकन एखादा देऊ शकता किंवा टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता.